तुम्हाला समोर दिसते आपण 5.2 मधला त्यातला मायनसमधला एक्झाम्पल घेतला आहे. तर काय आहे आपलं फर्स्ट एक्झाम्पल काय एक्सपांड x-2 होल क्यूब. तर हे सगळं दिसते ना, हे तुम्हाला कसं सोडायचं मी सोडून दाखवतो. इरेज करून सगळं घालून टाकूया आपण हे. ठीक आहे. तर कसं घालायचं काय कुठं काय आपण ठेवलं पाहिजे हे सांगतो मी. लक्षात ठेवा काही बेसिक आहेत. इथे जे तुम्हाला फॉर्म्युला दिसत आहे हा जो फॉर्म्युला ह्यात काय बदल केला तर पहिला काय होतं आपल्याला a+bचा क्यूबचा फॉर्म्युला होता, त्या ठिकाणी फक्त मायनस घेतलं. इथं जो मायनस आहे इथं पहिला प्लस होता आणि इथं जो मायनस होता पहिला प्लस होता. फॉर्म्युला आहे सगळं, फॉर्म्युल्यात काहीच चेंज नाही. ठीक आहे, फक्त प्लसच्या ठिकाणी मायनस झालेला आहे. तर आपण मी तुम्हाला सांगतो काय करायचं. ईच्या ठिकाणी काय येणार आपलं x आणि बीच्या ठिकाणी येणार 2. चला सोडूया आपण. एच्या ठिकाणी काय येणार x, बीच्या ठिकाणी 2 होल क्यूब, परत एच्या ठिकाणी काय येणार एक्सचा क्यूब, परत 3 आहे असं लिहून घ्यायचं. म्हणजे आपल्या एच्या ठिकाणी काय एक्स स्क्वेअर नाही ए स्क्वेअर आहे म्हटलं इथं मल्टिपल एक्स स्क्वेअर करूया. ठीक आहे. नंतर ना बीच्या ठिकाणी काय येणार 2 प्लस 3, एच्या ठिकाणी एक्स, परत काय येणार बीच्या ठिकाणी काय येणार 2 म्हणजे होल ब्रॅकेटमध्ये 2 स्क्वेअर मायनस बी सांगितले बी म्हणजे काय येणार 2चा क्यूब. आता सोडूया. एक्स क्यूब आहे असं लिहून घेतलं मायनस. आता लक्षात ठेवा ह्या 3ने ह्या 2ला पहिला मल्टिप्लाय करूया. ठीक आहे. मग 3 × 2 किती झालं 6. एक्स स्क्वेअर आहे असं लिहून घेतला प्लस. आता लक्षात ठेवा इथं 3x आहे, काय नसतं इथं मल्टिप्लाय असतं दोघांच्या मध्ये, तुम्हाला माहिती आहे. आपण काय 2चा जो स्क्वेअर आहे त्याच्यासोबत मल्टिप्लाय करूया. 2चा स्क्वेअर काय येणार 4 × 3 12 आणि x आहे असं मायनस 2चा क्यूब काय होणार 8. हा झाला आपला आन्सर. एवढंच आहे. सारखं बघा लगेच माहीत होऊन जाईल, पाठ पण होईल.